दादा, अजयला नेने काका घेऊन आले होते ना आपल्याकडे. त्यांनी काही सांगितलं होतं का त्याच्याबद्दल? आपण काय विचारला होता? सुसल्याच्या गळ्यात बांधूचा होता. मग पोरगो कसंही असलो तरी काय फरक पडत होतो? तेव्हा तर तो सुषमा सोबत लग्न करायला तयार झाला होता. होय. पण नेने काकांनी काय सांगितलं माहित नाही. रघु काकांना काही माहित असेल का? त्यांना मध्ये घेऊ नको. त्यांनी आधी सांगितलेलं आहे मी याच्यात काय पडणार नाही. मग आता त्या अजयची माहिती कशी मिळवायची आणि कुठून मिळवायची? आहे गो बाय या बस. गो बाय, गुडघे दुखतात रे माझे. अगं मग आपण डॉक्टरकडे जाऊन दाखवूया का? तर आता ह्या वयात असा होतलाच. अरे डॉक्टर तरी काय करतलो? रात्रभर डोळो लागूक नाही. लय त्रास होता का गे? नाही रे, ह्यांच्या वांगडा बोलत होते ना. छायाचा सगळा यांच्या कानावर घातला. आई, विश्वासने दिलेला अंगारा घेते का? अरे काय गुण नाही रे, सगळं तसाच सुरू हा. त्यांना सांगितल्यान अंगारा लावल्यावर सगळा व्यवस्थित होईल. पण काय नाही कसलो काय नाही काय. अगं दररोज घेतला पाहिजे तो. काल घेतला होतास? नाही रे, इसरलंय मी. बघितलं, असं असते. तारा वांदे, आधी छायाचा काय ठरवलास? आता तुम्ही तिघा भावांनी होकार दिलास, आता तुम्हीच बघा काय तर. आहे असं काय बोलतोस? सांगितलं ना, तू म्हणशील तसाच होईल सगळा. हा, तसा नाही रे. आता लवकर काय तर ठरवा. अभिरामाक पण मी सांगितलंय. आम्ही पण आता ताच बोलत होता, माहिती काढू होईल. पण खैसून काढायची? मला काय वाटतं, आपण ना थेट बोलू त्याच्याशी. हा, जे काय आपल्या मनात असेल ते स्पष्ट विचारू. पण तो सगळंच खरं सांगेल कशावर? खरं नको सांगायला, पण आपण जज करू शकतो की नाही तो खरं बोलतोय की खोटं बोलतोय. माका पण ताच वाटतं. आणि आणखी काही माहिती काढूची लागली तर बाहेरून काढू. हा, पण एकदा त्याच्याशी बोलून घेऊया. असंही त्याच्याशी काही जास्त बोलणं झालेलं नाही, त्याच्यामुळे त्याचा स्वभाव कसा ते पण माहित नाही. आई, तुका काय वाटतं? आता मी तुमच्यावर विश्वास टाकलाय, आता तुम्हीच बघा काय तर. छाया, छाया खाली ये. छाया, काय झालं? ये अशी समोर येऊन बस माझ्या. अगो अजय बोलवून घे. अजॅक? होय, या बघ, अजय बोलवून घे. मी आणि तुझे हे 3 भाव त्याच्याशी बोलू आणि मगच काय तर निर्णय घेऊ. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना.
बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.